संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. कालच्या न्यूज बुलेटिनमुळे अभियोग्यताधारक व नवनियुक्त शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण तो जो काही स्टँड मान्य आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे, खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि याबद्दल सर्व अभियोग्यताधारकांनी नवनियुक्त शिक्षकांच्या माध्यमातून मी त्यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. की काल जे न्यूज बुलेटिन होतं त्या न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून अभियोग्यताधारकांमध्ये एक प्रकारचं थोडंसं कालच्या न्यूज बुलेटिनच्या आधी थोडंसं नैराश्याचं वातावरण होतं, परंतु कालच्या न्यूज बुलेटिन नंतर उमेदवारांमध्ये एक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला जाते की भरती प्रक्रियेला आता पुढे चालू होण्यासाठी जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याच्या दृष्टीने आयुक्त कार्यालयातून सुद्धा पाठपुरावा सुरू आहे किंवा त्यांच्याकडनं आदेश देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. कालचं जे न्यूज बुलेटिन होतं त्यामध्ये आपण पाहिलं असेल की 8 तारखेला निवडणूक आयोगाने एक नोटिफिकेशन काढलं होतं. त्या ठिकाणी ते जे काही कार्यक्रम होता निवडणुकीचा, त्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला होता आणि त्यामुळं भरती प्रक्रिया पुन्हा एकदा रखडते का काय, असा म्हणजे रखडते का काय, सर्व अभियोग्यताधारकांना नवनियुक्त शिक्षकांना ते एक चिंता पडलेली होती. परंतु 8 तारखेच्या नंतर 10 तारखेला मान्य आयुक्त साहेबांनी लगेच त्या संदर्भातला प्रस्ताव तसा पाठवलेला होता, मार्गदर्शनही मागवलेलं होतं. परंतु ते मार्गदर्शन किती दिवसानंतर येईल आणि त्यामध्ये आपल्याला संधी म्हणजे ऑर्डर देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मिळेल की नाही मिळेल हाही त्या ठिकाणचा प्रश्न होता. परंतु निवडणूक आयोगाने 14 तारखेला एक नोटिफिकेशन प्रेस नोट जारी केली आणि त्याच्यामध्ये जे काही नाशिक शिक्षक मतदारसंघ असेल, मुंबई शिक्षक असेल आणि कोकण पदवीधर असेल या निवडणुका पुढील तारखेपर्यंत त्या ठिकाणी पुढे ढकललेले आहे अशी माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिली. म्हणजे आता तारीख अजून जाहीर झालेली नाहीये, तरी सुद्धा ह्या ज्या तारखा आहेत ह्या जूनच्या नंतर म्हणजे ज्यावेळेस शाळा सुरू होतील त्यानंतरच ह्या तारखा त्या ठिकाणी ती निवडणुका घेतल्या जातील. परंतु 8-10-15 दिवसामध्ये मागे पुढे या पुन्हा एकदा तारखा जाहीर होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे ह्या काही 8-10 दिवस 10-12 दिवस मिळत आहे. मी कालही बोललो की त्या दिवसामध्ये नियुक्त्या ह्या पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि त्या व्हायला पाहिजे. या दृष्टीने माननीय आयुक्त साहेबांनी शिक्षण अधिकाऱ्यांना 8 दिवसाच्या आत एक्सेल शीट वरती पूर्ण माहिती संकलित करून त्यांना ते पाठवण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. 7 दिवसानंतर पुन्हा त्यांची VC होईल आणि त्या VC मध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिलेली माहिती किंवा ज्या जे काही नियुक्त्या दिल्या त्यांच्याकडची जी आकडेवारी ती आकडेवारी माननीय आयुक्त कार्यालयाला ते कळवणार आहे. त्यामुळं त्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या VC मध्ये, तर यामुळं भरती प्रक्रियेला आता एक प्रकारची चालना त्या ठिकाणी येणार आहे. काही जिल्हा परिषदेचा जिल्हा अंतर्गत बदलीचा प्रश्न आहे. मी अजूनही बोललो होतो की सोलापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, या इथल्या शिक्षकांना अजूनही नियुक्त्या त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आता किंवा समुपदेशनही झालेलं नाहीये. काही ठिकाणचं समुपदेशन झालं होतं ते रद्द केलं. तर या ठिकाणच्या सुद्धा जे काही जिल्हा अंतर्गत बदल्या आहेत या संदर्भात म्हणजे ग्रामविकासकडनं त्यांना एक पत्र गेलेलं होतं की यांच्या आधी बदल्या करा. तर ही जी काही अडचण होती ही अडचण माननीय आयुक्त साहेबांना त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यामुळं यावरती उपाययोजना करण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणचा प्रस्ताव परत एकदा आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठीची माहिती त्या ठिकाणी मंत्रालयाला दिलेली आहे. त्यामुळं मंत्रालय स्तरावरूनच आता त्या सूचना ग्रामविकास विभाग त्या ठिकाणी जे संबंधित जिल्हा परिषदेचे CEO त्यांना दिल्या जातील आणि त्या सूचना दिल्यानंतर त्या ठिकाणचा जो उपाय आहे, आपण जे म्हणत होतो, मी पहिले सांगितलं होतं की तुम्हाला मंत्रालय स्तरावर त्यासाठी पाठपुरावा करणं, तो जो उपाय आहे त्या ग्रामविकासकडनं त्यांना दिला जाईल. त्यामुळं बदलीचाही प्रश्न मिटेल आणि विद्यार्थ्यांचा नवनियुक्त शिक्षकांच्या नियुक्तीचाही त्या ठिकाणी प्रश्न मिटेल. आता या प्रक्रियेमध्ये जे ह्या तर 8-10 दिवसामध्ये हे सर्व प्रक्रिया होण्याचे संकेत त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत. त्यामध्ये अजून एक त्यांनी त्या न्यूज बुलेटिन मध्ये दिलेला आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे ते एक सकारात्मक त्याच्यामध्ये बाब आहे, ती आहे नवनियुक्त शिक्षकांसाठी तर त्यांनी दिले, परंतु जे उमेदवार पुढील याद्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत
त्या मुलांसाठी सुद्धा खूप चांगली न्यूज त्या याच्यामध्ये आपल्याला दिसते की इंटरनल म्हणजे अंतर्गत पत्रव्यवहार किंवा शासन स्तरावरती पाठपुरावा सुरू आहे. म्हणजे अंतर्गत जे काम चालू आहे ते इंटरनल जे काही कन्वर्ट राऊंड असेल किंवा बाकीच्या ज्या याद्या संस्थेच्या त्या संस्थेच्या याद्या लावण्यासाठीचं जे काम आहे शासन स्तरावर अंतर्गत बाबी म्हणजे अंतर्गत त्यांनी शब्द वापरला तर त्यानुसार आपल्याला लक्षात येतं की हे सुद्धा काम आयुक्त कार्यालयामध्ये सुरू आहे आणि त्या सुद्धा याद्या ह्या लागण्यासाठी लवकरच लवकर आयुक्त कार्यालयातून प्रयत्न होतील आणि 100% आशा करूया की जूनच्या आधी म्हणजे निवडणूक लागायच्या आधी या दोन्ही याद्या त्या ठिकाणी 100% लागतील अशा आपण आशा व्यक्त करू. कारण आयुक्त साहेब पूर्णपणे त्यांचं जे काम आहे ते आपण बघितलंय की मध्यंतरी आता जे त्यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत ते चांगल्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत आणि 100% विद्यार्थ्यांना जूनच्या आत ह्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जे बाकी आहे कन्वर्ट राऊंड असेल किंवा त्या संस्थेच्या राऊंड असतील तर त्या जूनच्या आत त्या ठिकाणी निश्चितपणे होईल असं काम आयुक्त कार्यालयातून चालू आहे, आयुक्त साहेबांचं चालू आहे. त्यामुळं ती सुद्धा एक सकारात्मक बाब आता अभियोग्यता धारकांमध्ये आहे आणि निश्चित तुम्ही जे काही विद्यार्थ्यांमध्ये एक नैराश्य होतं तर मला असं वाटतं की आता याद्या संदर्भामध्ये चांगली बातमी ही आयुक्तालयातून येऊ शकते आपल्याला असं वाटतंय. दुसरी गोष्ट आहे की रयत शिक्षण संस्थेचा खूप मोठा प्रश्न आहे कारण रयतच्या उमेदवारांना अजून डीबी पण झालेलं नाहीये आणि तो सर्व जो काही पेच आहे तो फक्त कोर्टामध्ये अडकल्यामुळं त्यांना ते करता येत नाही अशी माहिती रयत संस्था त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसते. परंतु माननीय आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आता हे सर्व उमेदवार त्या ठिकाणी जाणार आहेत. 17 तारखेला रयतचे जे काही उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार माननीय आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी किंवा त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ते आयुक्त साहेबांना भेटणार आहेत. तर जास्तीत जे उमेदवार त्यांच्या ग्रुपमध्ये नसतील किंवा जे उमेदवारांचा संपर्क नसेल त्या सर्व उमेदवारांनी रयत शिक्षण संस्थेच्या प्रश्नासंदर्भामध्ये आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी 17 तारखेला शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये त्यांनी जावं असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि त्या ठिकाणी जे काही उमेदवार जातील त्या ठिकाणी चर्चा होईल, काहीतरी सकारात्मक चर्चा होईल आणि आयुक्त साहेब काहीतरी त्या ठिकाणी मधला मार्ग काढून निश्चितपणे ते कोऑर्डिनेशन करून त्या विद्यार्थ्याचाही प्रश्न सोडवतील एवढी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करूया. कारण बाकी सर्वांचे प्रश्न सुटत आहे आणि रयतचाही प्रश्न या ठिकाणी अजूनही रेंगाळलेला आहे. तोही प्रश्न हा लवकरात लवकर सुटावा एवढीच अपेक्षा आपण या निमित्ताने करूया. आणि जो प्रयत्न तुमच्या पद्धतीने आता तुम्हाला करता येईल तो प्रयत्न तुम्ही त्याच्या झडपीला जाऊन करा. कारण आयुक्त साहेबांचे स्पष्ट सूचना आहेत, शिक्षणाधिकाऱ्यांना पण दिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलून त्या काही अडचणी असतील ते सोडवण्यासाठी तुमच्याही माध्यमातून प्रयत्न करावा एवढं त्या ठिकाणी सांगतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.